नागरिकाला पेन्शनचा लाभ मिळावा म्हणजेच आर्थिक बाजू त्यांची सेफ राहावी, तसेच वृद्धापकाळामध्ये आर्थिक ताण नसावा, आर्थिक सपोर्ट मिळावा यासाठी केंद्र सरकारने सर्वांनाच पेन्शन देण्याचं धोरण आखलं आहे. शिवाय आराखडा सुद्धा बनवला आहे, तसा प्रस्ताव सुद्धा टाकलेला आहे. केंद्र सरकारने विशेषतः असंघटित कामगार असतील त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. या योजनेचं नाव आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम. या स्कीम मध्ये सर्वांनाच लाभ मिळू शकतो. नेमकं या स्कीमचा लाभ कोण घेऊ शकतो? ही स्कीम नेमकी काय आहे? वयोगट किती आहे, म्हणजे किती वयातील व्यक्तींना या पेन्शनचा लाभ हा घेता येणार आहे, त्यासाठी प्रोसेस काय आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कारण ही पूर्णपणे नवीन पेन्शन योजना आहे, ज्याचा आराखडा फक्त केंद्र सरकारने आता आखलेला आहे. बाकी पुढची प्रोसेस आहे ती पुढेच आहे, परंतु आराखडा आखलेला आहे आणि केंद्र सरकारने त्यांची घोषणा सुद्धा केलेली आहे. नेमकी ही पेन्शन काय आहे, पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, त्यासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, केंद्र सरकारचं कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर छोटीशी रिक्वेस्ट, पुढील आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील येणारं गव्हर्नमेंटचं नवीन अपडेट आहे त्यातील सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर पाहूयात नेमकी ही स्कीम काय आहे. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. नेमकं गव्हर्नमेंटकडून आलेलं अपडेट काय आहे पाहूयात. तर बघा, प्रत्येक नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न, विशेषतः असंघटित कामगारांना पेन्शन संरक्षण, वृद्धापकाळात ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वांनाच पेन्शनचा लाभ देण्याचे धोरण आखले आहे. शिवाय त्याचा आराखडा सुद्धा बनवला आहे. केंद्र सरकारकडून नवीन पेन्शन योजनेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या योजनेचं नाव आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम. युनिव्हर्सल पेन्शन योजना आहे. तर भारत सरकारकडून सर्वांसाठीच या पेन्शनच्या संकल्पनेचा प्रस्ताव हा टाकण्यात आलेला आहे, ज्याचं नाव आहे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम. याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला आर्थिक सुरक्षितता देणं हाच आहे. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांना नियमित उत्पन्न चालू होणं हा सुद्धा आहे. शिवाय विशेषतः असंघटित कामगारांना, जो असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांना नियमित पेन्शन मिळावी. आता तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत, म्हणजे केंद्र सरकारचे असतील किंवा राज्य सरकारचे जे कर्मचारी असतील, यांना त्यांच्या वृद्धापकाळामध्ये फिक्स पेन्शन ही ठरलेली असते. शिवाय ज्यांचा PF कट होतो, त्यांचा PF सेव्हिंग असतो, त्यांना सुद्धा पुढे जाऊन त्यांची जी आर्थिक बाजू आहे ती भक्कम असते. परंतु विशेषतः असंघटित जे कामगार आहेत त्यामध्ये शेतकरी असतील किंवा बाकीचे छोटे मोठे व्यापारी असतील, या क्षेत्रातील जे कामगार आहे, मी सांगणार आहे पुढे असंघटित कामगारामध्ये कोण कोण येतं ते सुद्धा पुढे पाहणारच आहोत. तर या क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्यासाठी विशेष योजना ठरणार आहे असं सुद्धा केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यासाठी पात्र कोण असणार आहे, म्हणजे या योजनेचा लाभ कोणती व्यक्ती, कोणता नागरिक आहे, म्हणजेच भारताचाच नागरिक असावा. कारण ही योजना भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि या योजनेतर्फे कोणाला लाभ मिळू शकतो थोडक्यात पाहूयात. तर बघा, भारतातील सर्व नागरिक यासाठी पात्र आहेत, परंतु विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. असंघटित कामगार जे क्षेत्रातील जे लोक आहेत यांना यामध्ये विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर यांचं वय असणार आहे 18 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता मी पुढे जाऊन सांगणार आहे. तुम्ही म्हणाल वृद्धापकाळात लाभ घ्यायचा आहे, मग तुम्ही 18 ते 60 कसं सांगता? तर 18 ते 60 हे वय आहे, परंतु तुम्हाला वृद्धापकाळातच लाभ मिळणार आहे. ती प्रोसेस काय आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पुढची अट आहे ती म्हणजे ज्यांच्याकडे आधीपासूनच मोठी पेन्शन योजना नाही. आता मोठी पेन्शन योजना कोणती? तर केंद्र सरकारची एखाद्या मोठ्या पेन्शन योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. परंतु तुम्ही जर एखाद्या छोट्या योजनांचा लाभ घेत असाल सरकारच्या तरीही चालू शकतं, परंतु तुमची पेन्शन अगदीच 30,000च्या वरती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. त्यानंतर बघा, पाहूयात योजना ही कशी काम करणार आहे. ही योजना आता राबवली आहे, याचा प्रस्ताव टाकलेला आहे, परंतु ही योजना काम कशी करणार आहे
बघा पाहूयात. तर तुम्ही दरमहा किंवा तुम्ही दरवर्षी एक छोटी रक्कम गुंतवणूक करायची आहे. तुम्ही महिन्याला गुंतवू शकता किंवा वर्षाला सुद्धा गुंतवू शकता. तुम्ही एक छोटी रक्कम गुंतवायची आहे. सरकारकडून त्यात कॉन्ट्रीब्युशन दिलं जाणार आहे. म्हणजे बघा, तुम्ही जी छोटी रक्कम गुंतवलेली आहे ती आणि ती तुमची कॉन्ट्रीब्युशन, म्हणजेच थोडक्यात गव्हर्नमेंटच्या योजनांचं कसं असतं की तुमची रक्कम आहे ती तुमचं कॉन्ट्रीब्युशन असतं, एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन ठरवलं जातं आणि गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन असतं, ते गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन ठरवलं जातं आणि त्यातून तुम्हाला पेन्शन ही गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना दिली जाते. त्याच पद्धतीनं सेम तुम्ही जी रक्कम भरणार आहे ती रक्कम ही तुमची रक्कम धरली जाणार, म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन असणार आणि गव्हर्नमेंट त्यामध्ये थोडं कॉन्ट्रीब्युशन करणार आहे, म्हणजे थोडी रक्कम ही देणार आहे आणि मग तुम्हाला पेन्शन चालू होणार आहे. आता ही पेन्शन तुम्हाला कधी मिळणार आहे, तर 60 वर्षानंतर तुम्हाला मासिक पेन्शन ही मिळणार आहे. म्हणजे आता ही डिपेंड असणार आहे किती मिळणार ती तुमच्या रकमेवर, म्हणजे तुम्ही रक्कम जेवढी भरणार, जास्तीत जास्त भरली तर तुम्हाला जास्तीत जास्त पेन्शन येणार आहे, कमी भरली तर कमी पेन्शन येणार आहे. आता किती रक्कम भरायची, काय रक्कम भरायची याचा मात्र कोणताही डेटा आहे, तो डेटा आलेला नाही. तो डेटा नक्कीच पुढे येईल, तेव्हा आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ पोस्ट केला जाईल. परंतु थोडक्यात आलेली जेवढी माहिती आहे ती तुमच्यासमोर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत. त्यानंतर याचे फायदे तुम्हाला नेमके काय होणार आहे, म्हणजेच जे कामगार किंवा जेही लोक या योजनेचा जो लाभ घेणार आहे त्यांना फायदा काय आहे या योजनेतून बघा. तर आयुष्यभर नियमित जी पेन्शन आहे ती चालू होणार आहे. तुम्ही आत्ता जरी छोटी रक्कम भरली तरी तुम्हाला पुढे आयुष्यभर तुमची पेन्शन चालू राहणार आहे. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा सुद्धा मिळणार आहे. आता कुटुंबाला आर्थिक सुरक्षा म्हणजे काय, तर यामध्ये तुमची फॅमिली सुद्धा ॲड केली जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती पेन्शन या योजनेतर्फे पेन्शनचा लाभ घेणार आहे आणि बॅड लक ती व्यक्ती एक्सपायर झाली, देवाघरी गेली, तर त्या व्यक्तीची पुढे पेन्शन ही कुटुंबाला सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. जो त्याने नॉमिनीज ॲड केला आहे त्या नॉमिनीजला, जोपर्यंत त्याचा नॉमिनीज आहे तोपर्यंत त्याला ती पेन्शन ही मिळत राहणार आहे. हा सर्वात अगदी महत्त्वाचा फायदा हा या योजनेतून तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा, या योजनेला महत्त्वाचं म्हणजे सरकारची हमी आहे. सरकारतर्फे सुरू होणारी ही योजना असल्यामुळे सरकारची या योजनेला हमी आहे. त्यानंतर बघा, ही योजना कोणासाठी आहे, मी तुम्हाला सांगितलं मगाशी असंघटित कामगारांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. परंतु बऱ्याच जणांना आता असंघटित कामगार म्हणजे काय हे माहीत नसेल, तर पाहूयात. असंघटित कामगारामध्ये येतात छोटे व्यापारी, छोटे मोठे जे व्यापारी कोणतेही असो येतात, कारण त्यांना कोणतीही गव्हर्नमेंटची पेन्शन चालू नाही. त्यानंतर शेतकरी येतात, मजूर किंवा दैनिक कामगार येतात, ज्यांच्याकडे PF ग्रॅज्युटी नाही असे कामगार येतात. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय की जे गव्हर्नमेंटची मोठी पेन्शनचा लाभ घेत नाहीत असे सर्व कामगार यामध्ये येतात, किंवा सर्व जे लोक आहेत ते यामध्ये येतात, किंवा गव्हर्नमेंटच्या PFचा जे लाभ घेत नाही ते PFच्या म्हणजे गव्हर्नमेंटचा नाही, थोडक्यात एम्प्लॉईचाच असतो तो PF, परंतु त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन गव्हर्नमेंटचं थोडं फार असतं. असे ज्या लोक आहेत यांना मात्र या योजनेचा म्हणजेच युनिव्हर्सल पेन्शन स्कीमचा लाभ घेता येणार नाही. तर मला वाटतं ही आजची जी युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आहे ही तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. जो डेटा आहे बाकीचा की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन किती द्यायचं, किती वय असेल तर किती कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, हा डेटा अजून आलेला नाही. तो डेटा आल्यानंतर आपल्या चॅनलवर नक्की पोस्ट केला जाईल. परंतु आजचा जी आलेली जेवढी माहिती होती ती तुमच्यापुढे मी मांडलेली आहे. यातूनही तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.